गुड मॉर्निंग स्टुडंट. तुमचं स्वागत करतो मी आदित्य एज्युकेशन या चॅनलवरती. आज आपण गणित भाग 1 चे तिसरे उदाहरण पाहणार आहोत. सराव संच 1.3 मधील तिसरे उदाहरण पाहणार आहोत. तर घेतलं तुम्ही लिहून ये. चला घ्या मांडून त्याला. मग येथे त्या तुम्ही येथे A1 बरोबर नाही A1, A2 ते कशा असले नाही बघा. येथे A1 B1 C1 आणि A2 B2 C2 या पटकीत याच्या पुढे आहे का तुम्ही लिहायचं बरं. याची किमती लिहायचं. हो लिहिल्या का याची किमती. असं काही नुसतं कॉमन करून लिहिली. याची किमती लिहायच्या डायरेक्ट किती असं किती 1 2 या सहगुणकाची किंमत लिहिली. सहगुणक लिहायचा बरोबर 1 2 वजा 3 इथं वजा 1 12. बरं तुम्हाला मी काय ट्रिक सांगितलेली आहे क्रेमर पद्धतीची. डी बरोबर काय काय कसं करायचं. डी बरोबर 1 2 1 2 dx 1 बरोबर 3 32 dy बरोबर 1 3. तर आपल्याला कसं करायचं आहे 1 2 आधी हे दोन घ्यायचे. इथं मान म्हणजे डी बरोबर A1 A2 B1 B2. मी एवढं जे लिहिणार आहे बरं का. तुम्ही असे सारे लिहायचे खाली. डायरेक्ट किमती टाकायचे. मी डायरेक्ट टाकतो. टाकले का मग गेले लिहून चला पुढे लगेच. सांगा मला जरा. तिथं पहिले येतात वजा 1 कसं काय तर कुठं तिथं हा हा येऊ नये का इथं वजन नाही. एक से बघता बरं लिहा. 1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 2 किती होते मग हे -3 वजा 4 किती होते मग हे -1 मायनस कसं काय वजा वजा अधिक. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा वजा 7. हे किती काय आलं मग डी बरोबर 7. या एवढं लिहून पटकेस मिनिटात.
आता dx काढायला आपल्याला. dx बरोबर मी आता लिहित नाही बरं का. आता तिसरं आणि दुसरं चल घ्यायचे. हे तिसरं घ्यायचं आणि हे दुसरं घ्यायचं. डायरेक्ट किंमती लिहू राहिलो हा. 1 कळत आहे नाही. हा 12 2 वजा 3 बरोबर. सांगा तर मला वाटतं काय करूया आता. A1 एक नाही हे आपण काय मानलेले आहे C1 C2 हा मग हे लिहून घेतले तुम्ही आधी. C1 गुणिले काय करायचं मग आज आपल्याला C1 गुणिले B2 आज करायचं ना. हो ते लिहून घ्या तुम्ही फक्त. C1 हे लिहिलं ना. मायनस 2 गुणिले 2 तो करा पटकन. 3 खाली 3 येतं आणि वजा 4 बरोबर. हे 3 कसं आलं बरं. मायनस मायनस कटले 3 कसं काय ते मायनस मायनस कटले त्यांचा गुणाकार झाला. एकचा कटले कसं काय. ते मायनस मायनस कटते एकचा पुढचा मायनस आणि 3चा पुढचा मायनस कटते 3 एक 3 आणि ते हा. मायनस कर. बरोबर बरोबर. हे मायनस 4 वजा हे किती 4 भैया मध्ये 12 आहे 12 आहे ते सर. पुढं तिथं इथं का 12 हा. आहे. 1 12 आहे. इथं ना. हा. 12 दुने 36 कळत आहे का मायनस कसं कळत आहे की 36 काय 12 दुने किती होते 24 होते. ते इधर सिद्धो को भाषते लगे मग इथं काय येणार आहे मायनस 21 मायनस 21 कोण आले 24 ला मायनस हा त्यामुळे मोठी संख्या आहे ना 24 त्यामुळे मायनस 21 ही किंमत कशी झाली dx dx बरोबर. हे कळालं ना हे एवढं लिहून पाठवत चल पाठवत 12 दूनी 24 होते 36 हे झालं का दोन झालं ना कसं घे हो आता आपल्याला काय काढायचं dy dy काय सांगितलेलं आहे dy काय ट्रिक आहे पहिलं x म्हणजे 1 2 A1 वजा वजा 1 12 बरोबर. सांगा मला 1 गुणिले 12 वजा 1 गुणिले 2 बरोबर. 12 दुने 12 एक 12 एक 12 हा 12 एक 1 आहे बरं.
बे के बे मायनस 2 पण हे काय होते कट dy बरोबर किती झाली रे 14 आले झालं का हे कळलं का दस कळलं की कळलं का खरं हा कळलं. तुमची तरी तुला सर वीस मान नको आलो कुरुत नाही कळलं अजून समजून सांगतो आता काय लिहायचं खाली क्रेमरच्या सूत्रानुसार लिहा क्रेमरचे सूत्र काय सांगितलं होतं क्रेमरचं आपल्याला इथं काय काढायचं एक्स वाय ची किमती x काढायची बरोबर dx छेद d हे एवढं लिहिलं ना y बरोबर dy नाही लिहिलं छेद हे लिहिलं वरचं तुझ्या लिहा मग इथं आधी लिहा तिथं क्रेमरच्या सूत्रानुसार लिहा लिहिलं ना काय आहे क्रेमरचं सूत्र x बरोबर एक्स बरोबर dx छेद d डी एक्स छेद d डी आणि y बरोबर dy छेद डी किती आलं बरं? x किती आलं? dx किती आहे वजा 21. वजा 21 आपण भागिले किती वजा 7 असं 40 झाले. x बरोबर 3. हे कट झालं वजा वजा कट झालं. हा, बरं 7 त्रिक 21. 21 मग x बरोबर काय आलं x बरोबर 3 y बरोबर dy किती आहे 14 7 मायनस 7 14 छेद मायनस 7 आता 7 दुने 14 पण ते मायनस व काय निसते 7 2 येतील का उत्तर मायनस 2 y बरोबर मायनस 2 निघाली का उत्तर उकल बरोबर लिह मग उकल बरोबर उकल लिहिता येते ना तुम्हाला साऱ्यांना हो ले उकल असली उकल बरोबर y बरोबर 3 मायनस 2 झालंय का लिहून झालंय का नाही सर